नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. नाही आपल्या पहिल्या होत्या एक 10-15 शेळ्या घरच्या. पुन्हा आपण आपल्या मनात एक आलं शेळी आता बंदिस्त करायची, त्यासाठी आपण शेळ्या घेतल्या बंदिस्तच्या हिशोबाने. तर ती बंदिस्त शेळ्या नव्हत्या, आपण बाजारातून शेळ्या आणल्यामुळे ती काय बंदिस्त झाली नाही. मग आता ती शेळ्या मी विकणार आहे थोडी आणि बंदिस्त शेळ्या भरणार. पहिले म्हणजे बाजारात आम्ही आमची शेळ्या घरची होती विकल्या आणि दुसऱ्या शेळ्या भरल्या बाजारात. ते बंदिस्त शेळ्या नव्हत्या काय? बंदिस्त शेळ्या नव्हती. आता आपल्याला काय करायचं, शेळ्या तुम्हाला खोट्या आल्या म्हणायच्या शेळ्या? हा, शेळ्या जरा आपल्याला बाद लागल्या. म्हणजे जे पाहिजे होती आपल्याला शेळी बंदिस्त करायची, ती शेळी आपल्याला मिळाली नाही. हा, सोडलेल्या शेळ्या फिरलेल्या होत्या बाहेर. पहिल्यांदा खर्च किती घातला? खर्च ह्या शेडला नाही 5.5 लाख रुपये खर्च. 5.5 लाख रुपये शेडला खर्च घातला. 5.5 लाख रुपये आपले घेत होता. आणि शेरडाला शेळ्या 5 लाख भरले. 50 शेळ्या 10,000 शेळी पडली मला. 5 लाखाची शेरड भरलेली आणि 5.5-6 लाखाचं शेड आहे. टोटल बजेट कुठे गेलं म्हणजे 11 लाख रुपये गेले माझे. 11 लाख रुपये तुम्ही ह्या शेडला घातले. त्यात फायदा काय झाला नाही तुम्हाला? फायदा आहे 3-3.5 लाख रुपये फायदा झाला मला. 3-3.5 1-1.5 वर्षात. 1.5 वर्षात 3-3.5 लाख रुपये तुम्ही फायदा काढताय. आणि शेळ्या आहे जेवढ्या आहे आपल्याला. शेरडा आजार आजार काय म्हणजे देशी शेळ्याला आजारी पडत नाही. अडचण इथे कशी तुम्हाला बंदिस्त करायची का तुम्ही मोकळी सोडणार आहे त्यावर हे आहे. काय करायचं तुम्हाला बंदिस्त पाहिजे असेल तर बंदिस्त करू शकताय. आणि शेळी घेताना क्वालिटी घ्यायची बंदिस्त पाहिजे असेल. आणि बाजारात जाऊन घेतली तुम्हाला तर फिरती शेळी असते. बरोबर आहे. म्हणजे करताना पहिल्यांदा बंदिस्त करावं का फिरती शेळीच करावं? नाही, तुमच्या आपल्या मनावर माहिती. आपल्याला चारा जर उपलब्ध असला तर तुम्ही बंदिस्त करू शकता. चारा उपलब्ध असला तर बंदिस्त करू शकता. चारा जर तुमच्याकडे नसला तर शेळ्या फिरस्तीच करावं लागते. फिरस्ती करावं लागते. तर बंदिस्त शेळीला चारा नियोजन कसं करावं लागतं? बंदिस्त शेळीला चारा आपल्याला एक वाळला चारा 2 किलो तर पाहिजे दिवसाला. 1 किलो तर पाहिजे. 1-2 किलो पाहिजे म्हणजे 4 किलो. आणि मका 300 ग्राम पाहिजे एका शेळीला पाहिजे. आणि बाकी चंदी मेंढी काय चंदी काय लागत नाही, मका असली तरी चालते. तर बंदिस्त शेळी खोराक तुम्ही कुठलं जर दिलं तर खाणार जाईल. त्याचं काय नाही. म्हणजे बाहेर फिरण्यापेक्षा बंदिस्त बरं. बंदिस्त चांगले. बंदिस्त चांगलं फिरून नाही चालत. बंदिस्त मध्ये फायदा आहे. बंदिस्त मध्ये फायदा जास्त आहे. तर रोगराईचं काय प्रमाण आहे, कमी आहे पण एवढं नाही. रोगराई होते द्या पण आपण कंट्रोल केलं तर मग काय एवढं धोका होतो. पण बंदिस्त सक्सेस बंदिस्त सक्सेस सक्सेस. आता किती शेळ्या आहेत? आता सध्या 35 आहेत माझ्याकडे. 35. तुम्ही लॉट देणार आहे? ही लॉट करून देणार आहे. तर मग नंबर सांगता तुमचा? लॉट कोण असलं तरी घेऊन जावा मग इथनं. काय चालतं? नंबर सांगा तुमचा. 97-30 97-30 17 17 33 29. 33 29. तर काय बजेट मध्ये देणार नाही तुम्ही? कसं देणार? नाही, यावरला बसल्यावर त्यांनी कोण पार्टी असेल त्या टायमाला मी सांगितलं बघा. त्यांनी बघून गेलं पाहिजे. बारकी पिल्ली किती काय? पिल्ली 20 आहे. पिल्ली आहे 20-25 पिल्ली. बरं, म्हणजे बंदिस्त सक्सेस होऊ शकते. आता तुम्ही आता बंदिस्त नाही आता सोडताय मग? नाही सोड लागते. आता हे शेळ्या सोडणारेच घेतले होते म्हणजे बंदिस्त म्हणून घेतले पण ते झाले नाही. बंदिस्त झालं नाही नाही. पहिले सक्सेस झालं. पहिले सक्सेस झालं नाही. मग त्यावर डोकं चालवलं का आता आपण बंदिस्त शेळ्या करायच्या. तीच करायला नाही द्या. 20 तर बंदिस्त शिकवाय आपण. काय बंदिस्त ठेवायची. पहिल्या जे होते ते तुमचं सक्सेस झालं नाही कारण ते शेळ्या तुम्हाला बरोबर लागलं. हा, म्हणजे बंदिस्त करायचं की झालं नाही आपल्याला. झालं नाही. ही 4 टाका केलं काय? चारा धावली. पाण्याची सुविधा बघी. पाण्याची सुविधा. पाण्याचं काही बोर टाकी आहे तिकडे बॅरल. हा जातो. पाणी काय बोलच काय? पाणी बोरच वापरतो आपण. पाणी बोरचं काही नाही काय नाही. म्हणजे काय अडचण पाणी बोल एक पाणी झालं नाही. काय होत काय होत नाही. आता बाहेर कसं कुठले पाणी पिली शेळी तर आजारी पडते. आजारी पडते. काय अडचणी आतापर्यंत अडचणी येते त्या. भरपूर अडचणी येते. अडचणी येते त्या. अडचणी पर्याय नाही. अडचण प्रत्येक गोष्टी येते. आतापर्यंत लेखच खेळ म्हणायची. म्हणजे तोंडाचं नाही. नाही लगेच नाही. लगेच मोठा होता. अनुभवाची गोष्ट आहे. कोंबडे केले. कोंबड्या कशा काय म्हणजे ही गोची किंवा असलं काय असेल शेळी अंगावर तर ती दूध येत नाही. दूध येत नाही. खाते बरोबर आहे. त्यामुळे कोंबड्या केल्या. कोंबड्या आता किती वर्ष झाले तुम्ही आता? की आम्ही पहिल्यापासून आमच्या वडिलापासून किंवा आज शेळ्या होत्या त्या सोडून मी म्हणायला आपण जरा नवीन काहीतरी करूया. नवीन काहीतरी करूया. त्यासाठी आपण केलं. ह्यातनं फायदा बी फायदा शेळी पालन ना 100% फायदा आहे.
परत अडचणीला तोंड द्यावं अडचणीला तोंड म्हणजे काय आजारी पडली शेळी तर ताबडतोब तिला काहीतरी निदान करावं लागते नाहीतर शेळी दगावणी शक्यता असते. लक्ष द्यावं लागते लक्ष द्यायचं. अडचणी भरपूर आहेत तुम्हाला आतापर्यंत काय अडचणी अडचणी येते ती तरी अडचणी आलेल्या काय डोक्याला बाबा काय एवढ्या अडचणी आलेल्या काय बाबा रंगळी शेळी डॉक्टरला बोलवणे हा तिचं आपण मार्गदर्शन लावणे शेळी बाबा आजारी पडले आपल्याला कळायला पाहिजे तिला काय आपण करायचं. हा बरोबर आहे. डॉक्टर शेरड घेताना पहिल्यांदा कशी घ्यावं जरा सांगायचं शेळ्या घेताना 100% पाठी घेतली चालते. शेळी घेतली तर आपण शेळी मिळणार 10,000 बरोबर आहे. पाठ घेतली तर मिळणार आपल्याला 5,000. बरोबर आहे. पाठी पण शेळी केली तर 1 नंबर शेळी चालते. म्हणजे बंदिस्त म्हणून पाठी उचलायची बरं हा आणि ती शेळी पालन करायची. कशामुळे म्हणजे काय सेट होते ते म्हणून हा शेट बी होते ते आपलं वातावरण सुरू होते. पहिल्यांदा चालू करताना पाठी पण सुरुवात केली तर लय भारी. बरं पाठीपासून चालू करायचं तरी पहिल्यांदा घेताना एखाद्याला किती पाठी घ्यावी तरी घेताना पहिला स्टार्टला जर करत असला तर त्याने 5 पाठीपासून सुरुवात करा किंवा 10 पाठीपासून सुरुवात करा. एकदमच 25-30 पाट्या आणून थोडं थोडं करत मी 5 पासून सुरुवात केली तर चांगलं होते. बरोबर 50 पाट्या आणल्या तर त्या 50 पाटी तिथं आपल्याकडे चारा उपलब्ध पाहिजे ती माहिती तर पाहिजे. बरोबर आहे. असं नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकताय की त्यांना असं सांगायचं आहे की बाबा तुम्हाला जर एक तर ध्यानात ठेवायचं तुम्हाला बंदिस्ती शेळी पालन करायचं आहे का फिरस्ती करायचं आहे. जर तुम्हाला रान भरपूर असेल चारा पाणी जर भरपूर असेल तर तुम्ही फिरस्ती शेळी करू शकताय की रान हिंडवायला तुम्हाला बाबा आहे तर तुम्ही फिरस्ती करू शकताय. कसं होतंय आपलं रान जर नसलं तर तुम्ही फिरस्ती शेळी करू शकत नाही कारण की दुसरी कोणीही आपल्याला आपली शेळी दुसऱ्या रानात येऊ देत नाही कारण शेळीची एकमेव जात अशी असते की जाता जाता कोणत्या तरी चांगल्या झाडाचा तुमचा देठ हाणणार किंवा पाला हाणणार. त्यामुळे बाहेर माणसं कशी करते की ते आपली शेळी येऊन देत नाही. त्यामुळे आधी पहिल्यांदाच तुम्ही शेळी पालन करताना ध्यानात ठेवा की तुम्हाला फिरस्ती शेळी करायची आहे का बंदिस्ती. तुमचं रान जर भरपूर असलं तर तुम्ही फिरस्ती शेळी म्हणून बाजारातून देशी शेळी आणू शकता जे बाबा चरणारे आहे. तर ज्या शेळीमध्ये तुम्हाला बंदिस्त शेळी पालन जर करायचं असलं तर एखाद्या ठिकाणची तुम्ही बंदिस्त शेळी पालनामध्ये जाऊन तिथली शेरडं वगैरे घेऊन येऊ शकता कारण की ती सक्सेस होते. कारण त्या शेळीला कसं असते की शरीराला सवय लागलेली असते एक ढाच्यामध्ये ती बसलेली असते की बाबा आपल्या त्या शेळीला रोजच्या रोज सवय असते की बाबा त्याची मानसिक शारीरिक एक क्षमता किंवा सवय झालेली असते की तिला बाबा बांधूनच घालायची सवय झालेली असते. तशी फिरस्ती शेळी आणून तुम्ही बंदिस्त लक्षलगी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फायद्यात सकट येणार नाही. त्यामुळे ह्या मित्राला तुम्हाला सांगायचं होतं की असं की बाबा तुम्ही जर बाहेरली फिरस्ती शेळी आणली तर लगेच तुम्ही त्यात पाहिजे तेवढं तुम्हाला फायदा तुम्ही काढू शकत नाही कारण की जर फिरस्ती आणली तर तिला फिरस्तीच करावं लागेल. तर ह्या मित्राला बंदिस्त शेळी पालन पहिल्यापासून करायचं होतं आणि त्याच्यावर त्याला पुढे जायचं होतं. तर तसं काय त्याला पहिल्यांदा निवड करताना जर चुकीची झाली त्याची त्यामुळे त्याला ती सक्सेस झालं नाही. फायदा राहिला असेल त्याला थोडाफार पण कसं आहे की तुम्हाला जर बंदिस्त करायचं असलं तर शेळी पालन तुम्ही नक्की बंदिस्त शेळी आणा व त्यापासून चालू करा. एवढंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. नाही एक अनुभव शेतकऱ्याचा म्हणून मी व्हिडिओ टाकलाय. तर शेळी पालन शेळी निवडायची कशी ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी सगळं काही व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बघू शकताय.